हा विमान उडू देणार नाही आणि उतरू देणार पण नाही. विमान 30 तारखेला उडणार. दिबा पाटील साहेबांचं नाव देत नाही. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीच देत नाही. दिबा पाटील प्रकल्पग्रस्त समिती मी स्थापन केली. स्वतःच्या वडिलांचं एवढा मोठेपणा करणारा नेता अद्याप महाराष्ट्रात आम्ही देशात बघितला नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे कैवारी लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे, तसेच भूमिपुत्रांना व्यवसाय व नोकरीत प्रथम प्राधान्य द्यावे या प्रमुख मागणीसाठी चळवळीला वेग आला आहे. भिवंडीचे खासदार सुरेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते जासई दरम्यान भव्य कार रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते. यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना देखील सक्रियपणे सहभागी झाली होती. दरम्यान शिवसेनेच्या वतीने उद्या आणखी एक भव्य दिव्य कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कालच रॅली पार पडूनही उद्या पुन्हा रॅली काढण्याची वेळ का आली या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी शिवसेना नेते बबनदादा यांच्याशी खास बातचीत केली आहे. नमस्कार, आज आपण तलोजा या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शिवसेनेचे नेते तसंच प्रवक्ता बबनदादा पाटील आहेत. स्वागत करतो. आणि असं बातमी मिळाली आहे की शिवसेनेच्या माध्यमातून उद्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावे म्हणून आंदोलन करत आहात आणि कालच खासदार बाळामामाच्या माध्यमातून मोठं आंदोलन देखील त्या झालं जासई ते भिवंडी मार्गावरती. उद्या आंदोलन करता याच्या मागची पार्श्वभूमी काय सांगा? बघा, आपल्या माध्यमातून आपल्यालाही आणि अनेक पत्रकारांनी आज आम्हाला प्रश्न विचारले, लोकांनीही प्रश्न विचारले का तुम्ही काल मोर्चा झाला आणि आज परत मोर्चा करता का काढता? असं काही नाही. बाळामामाने मोर्चा काढला, आम्ही सर्व त्यात सामील होतो. शेतकरी प्रकल्पग्रस्त सगळे होते, मोठ्या संख्येने लोक सामील झाले होते. शिस्तने आणि शांतपणाने मोर्चा निघाला. बाळामामाने खासदार साहेबांनी मोर्चा काढला म्हणून आम्ही मोर्चा काढत नाही. आम्ही याच्या अगोदर 8 दिवस अगोदर हा मोर्चाचं आयोजन शिवसेनेच्या बैठकीत केलं होतं. त्याचं कारण असं का दिबा पाटील साहेबांचं नाव देत नाही आणि विमान उतरण्याच्या गोष्टी चालू आहेत, उडवण्याच्या गोष्टी चालू आहेत. त्या बैठकीत आमचा निर्णय झाला होता आणि अशा प्रकारची बातमी 7 तारखेला सामनामध्येही छापून आली होती का आम्ही शिवसेना मोर्चा काढणार आहे. म्हणून आम्ही हा मोर्चा काढत आहोत का आमच्यात काय वेगळेपणा नाही. आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त एक म्हणजे ठरलेलं होतं म्हणून हा आम्ही मोर्चा काढत आहोत. पोलिसांनी पण आम्हाला हाच प्रश्न विचारला, तुम्ही हा मोर्चा का काढता? काल मोर्चा झाला. तर आमचा हा पूर्वनियोजित मोर्चा आहे. तशा बातम्याही पेपरला सर्व आलेल्या आहेत. आपल्या पण आदर्श रूटला ही बातमी आलेली आहे का शिवसेना मोर्चा काढणार. हा, आणि या भूमिका आमची हे विमान 30 तारखेला उडणार. दिबा पाटील साहेबांचं नाव देत नाही. कुठलीही गोष्ट जन्माला तर नाव त्याला दिलं जातो ना. बरोबर, अगोदर नाव दिलं. असं कुठलीच गोष्ट घडत नाही. नाव न देता तिथे काम सुरू करायचं, काय शाळेत मुलाला पाठवायचं, अशा गोष्टी ज्या सगळं नाम केलेलं नाही त्याचा हे म्हणून आमच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उद्याचा हा मोर्चा होत. कारण दुसरी गोष्ट त्यात महत्वाची आहे, विमान उड नाव बाजूला ठेवून दुसरंच वेगळं कारस्थान चाललंय. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीच देत नाही. 6-6, 7-7 महिने झाले मुलाखती घेतल्यात, प्रकल्पच्या मुलांना घेत नाही. कोणतरी एक माणूस हाताशी धरून कुठला तरी नेता त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन तो हाणील ती माणसं घेतो. यामुळे 2 ही कारण आहे. एक तर दिबा पाटील साहेबांचं नाव अद्याप देत नाही. विमान उडणार आहे, विमान उतरणार आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना कामावर घेत नाही. त्यासाठी आमचा नियोजन आहे. तर पाहायला गेलं तर काल मोर्चामध्ये दिबा पाटलांचे चिरंजीव अतुल देखील त्या मोर्चामध्ये सहभागी नव्हते आणि तुम्ही सहभागी होतात, याकडे कशा प्रकारे? अहो काय, आता बघा, आमचे सहभागी म्हणजे आम्ही या गोष्टीला विरोधी केला होता. माननीय त्यावेळचे नगरविकास मंत्री शिंदे साहेब यांनी बाळासाहेबांचं नाव या विमानतळाला द्यावा
म्हणून सिडकोमध्ये प्रस्ताव ठेवला होता आणि साहेबांचं नाव आल्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या बरोबर होतो. पण दिबा पाटील पण तेच आमचे नेते आहेत, आमच्या प्रकल्पकांचे नेते आहेत. तेवढा भाव पण दिबा पाटलां साहेबांना एवढा आमच्या दिबा पाटलांच्या आमच्या मनात होता. मग या गोष्टी सगळ्या प्रकल्प गोष्टी त्या गोष्टी भाजपने केल्या, रस्त्यावर उतरल्या, सगळं केलं, लोकांचा आक्रोश बघितला, मला शिव्या दिल्या गेल्या. मला परवाही पेपरला दिल्या, अरे तुम्ही विरोध करणार, पण आम्ही विरोध नुसता करत नव्हतो, तुम्हाला जे करता आलं नाही त्या सिडकोत नाव पहिला आणण्याचं काम त्या विमानतळाला शिवसेनेने केलं. त्यानंतर तुम्ही सगळे जागे झाले. एवढ्या दिवस होते कुठे? दिबा पाटलांना तुम्ही ओळखत पण नव्हते, बाजूला ठेवले होते. दिबा पाटलांना मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी परत मैदानात उतरले. मी दिबा पाटलांना बाळासाहेबांकडे घेऊन गेलो. बाळासाहेबांना मी जासाईला दिबा पाटलांच्या घरी आणलं. तेव्हा परत दिबा पाटील आणि दिबा पाटील प्रकल्पग्रस्त समिती मी स्थापन केली 7 वर्षापूर्वी आणि मी तिचा अध्यक्ष होतो. त्यानंतर महेंद्र घरत माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की दादा प्रकल्पग्रस्त आपण एक होऊया. मी चांगली गोष्ट आहे. दिबा पाटील साहेबांचे राहिलेले कामं, राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझं काही हरकत नाही. माझा प्रस्ताव आहे राम शेठला अध्यक्ष करायचं, तुम्ही उपाध्यक्ष आणि विवेक पाटील उपाध्यक्ष, काही हरकत नाही. सगळ्या समाजासाठी दिबा पाटलांसाठी आपण एकत्र येत असेल तर माझी काही हरकत नाही. अशा प्रकारे होत असताना आम्ही दिबा पाटलांचा विरोध केला नव्हता. तो सिडकोत त्यांचं नाव आलेलं होतं. त्या साहेबांना पाठीमध्ये साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत, दिबा पाटील पण वडिलांसारखे. आम्ही पण लोकांचा ज्या वेळेला प्रकल्पग्रस्तांचा शेतकऱ्यांचा आक्रोश बघल्यानंतर बाळासाहेबांचं नाव तर फार मोठं आहे, कुठेही दिले जातात. पण या प्रकल्पाजवळ हे ज्या भूमीत दिबा पाटील जगले की 5-6 वेळा खासदार, आमदार, विरोधी पक्ष नेते झाले, यांचा राव रावा म्हणून परत आम्ही माननीय मुख्यमंत्री त्यावेळचे आमचे नेते उद्धवजी साहेब यांना विनंती केली का साहेब प्रकल्पग्रस्तांचा आगरी समाजांचा नेता दिबा पाटील आणि तिथे विमानतळ होते तर त्याला दिबा पाटलांचा न्याय द्यावा अशी लोकांची आहे. म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो, तुम्ही तर नाव सुचवलेलं नाही, एकनाथ शिंदेंनी सिडकोत ठराव केलेला आहे, तरी या गोष्टीवर विचार करावा. त्यावेळेला दशरथ पाटील, राम शेठ सगळी लोकमंडळी उद्धव साहेबांना भेटली होती. तुम्ही मार्ग काढा. मग साहेबांनी एक दिवस आम्हाला बोलवलं सर्व प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना. पहिला फोन उद्धव साहेबांनी फोन केल्यानंतर मी दिबा पाटलांचे चिरंजीव अतुल शेठला केला का साहेबांनी बोलवले, विमानतळाच्या बाबतीत नावाविषयी काहीतरी चर्चा करायची आहे. तर आम्ही मंडळी गेली. उद्धव साहेबांनी सांगितलं बघा तुम्हाला साहेबांचं नाव नको असेल, माझे वडील आहेत आमचे जर शिवसेने चिडले तर तेव्हा आम्ही साहेबांना समजून सांगितलं का दिबा पाटीलसाठी जर शिवसेने ते पण काही आगरी समाज कसा असा प्रकार होणार नाही, असा वेळ आला तर आम्ही ते कसं काम करणार नाही. तर उद्धव साहेबांनी लागली त्या गोष्टीला मान्यता दिली. शिवसेना प्रमुखांचं नाव मागे घेऊन स्वतःचं वडिलांचं एवढा मोठेपणा करणारा नेता अद्याप महाराष्ट्रात आम्ही देशात बघितला नाही. त्यांच्या आदेशानुसार त्यांनी घोषणा केल्यानंतर आम्ही जासाईला गेलो. दिबा पाटील साहेबांच्या पुतळ्याला हार घातला. तेव्हा गाववाले सगळे तिथे जमल्यानंतर त्यांनी सांगितलं अशा घोषणा होतच राहतात, पण याचं कायद्यात कॅबिनेटमध्ये निर्णय होणार पाहिजे. तेव्हा तिथूनच महेंद्र घरत माझ्या बरोबर होते. उद्धव साहेबांना फोन केला का लोकांचं म्हणणं आहे साहेब हा निर्णय उद्या कॅबिनेटमध्ये व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे उद्धव साहेबांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर सरकार बदललं, त्यांनी घेतलं, पण 7 महिने याला काय वाचा फुटली नाही, फाईल तिथेच होती. परत आम्ही उठाव करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दिल्लीला काही नेते मंडळी गेली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही आजपर्यंत.
ना दिबा पाटलांचं नाव दिलं, ना प्रकल्पग्रस्तांना काम धंदा नोकरी काही दिलेलं नाही. म्हणून आम्हाला हा मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. यामध्ये मोर्चामध्ये किती आपले शिवसैनिक सहभागी होणार आता आहेत? बघा, माननीय आमचे नेते माजी केंद्रीय मंत्री आनंद गीते साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढत आहोत. आणि या मोर्चामध्ये माझ्यासह आमचे उपनेते बालमाने, संपर्क प्रसाद भोईर, माजी आमदार मनोज शेठ भोईर, जिल्हा प्रमुख पण आहेत ते उरण कर्जतचे, शिरीष शेठ घरत ते आमचे पनवेलचे जिल्हा प्रमुख आहेत, लीनाताई गरड, दीपश्री फोडे, अलिबागचे आमचे तिकडले जिल्हा प्रमुख सुरेन म्हात्रे, सुवर्णाताई जोशी, युवा सेनेचे पराग मोहिते, परेश अमित ठाकूर, या सर्व मंडळींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये आम्ही नेमकंच ज्या कार्यकर्त्याकडे गाडी आहे का सगळेच मोर्चाला आहे असं आम्ही सांगितले नाही. ज्यांच्याकडे वाहन आहे त्या वाहनात यायचं आणि जाऊन आम्ही विमानतळावर त्यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार होतो. पण आम्ही त्यांना पत्र दिलं, त्यांनी बोलवलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती तर आम्ही हा मोर्चा काढलाच नसता. आता म्हणजे जर हा मार्ग कशा प्रकारचा असणार? मार्ग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालणार, तिथनं निघणार, बाबासाहेब आंबेडकर च्या पुतळ्यांना हार घालणार, यशिष्ठान मायच्या कडून कर्नाला स्फोट कडून आम्ही विमानतळाकडे पुढे जाऊ. हा. आणि आता कशा प्रकारची तयारी आहे, म्हणजे कुठवर तयारी आलेली आहे? तयारी आमचा काय शिवसेनेचा आदेश असतो. आम्ही काय गावगाव जाऊन मिटिंगी काय घेतल्या नाही. आम्ही एक पत्रक काढलाय आणि फोनवर कार्यकर्त्यांना सांगितले काय गावात जाऊन बैठक घ्या, चला मोर्चाला, असा काही प्रकार आम्ही केलेला नाही. कारण बाळामामांनी पण 5 दिवसापूर्वी आयोजित केलं होतं. दोघांमध्ये काय हे होऊ नये, कारण हेतू दोघांचा एकच आहे. या नात्याने आम्ही गावागावावर बैठका काही घेतल्या नाही. काही आमच्या कार्यकर्त्यांना आजपर्यंत माहित नव्हतं, अरे काल तर मोर्चा झाला ना, आता कुठे मोर्चा. तर अशा प्रकारे आम्ही आमचं म्हणणं आहे ते प्रशासनाकडे पोचावं. नाही तर बाळामामाने काल सांगितले आम्ही सर्व संघटित होऊन हा विमान उडू देणार नाही आणि उतरू देणार पण नाही. सर, कालच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होतात आणि आज शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढतात. कालच्या नेत्यापैकी आज कुठले नेते वा शिवसेनेच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत? आनंद गीते साहेब आहेत आणि यांच्या इतर पक्ष शिवसेनेचा मोर्चा आहे, पत्रक मोर्चा आहे की जे सामील होतील त्यांना काय त्यांनी यावं आम्ही आवाहन करतो का हा सर्वांसाठी प्रश्न आहे, मोर्चात आपण पण सामील व्हावा. शिवसैनिकांना काय आवाहन करताय म्हणजे आजच्या माध्यमातून कशा प्रकारे? शिवसैनिकांनी आपल्या गावातून आपलं वाहन घेऊन शांतपणे छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ यावं. आणि तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसेनेची गाडी आहे म्हणून त्यावर भगवा झेंडा असला पाहिजे. आपण आपल्या गाडीत कार्यकर्त्यांना आपलीच गाडी एकटा घेऊन निघू नका. आपल्या शाखेतील 5-6 कार्यकर्ते गाडीत घ्या आणि शांतपणे यायचं आणि शांतपणे आमचं काय रस्त्यावर जाऊन पनवेलकरांची याचा काय आमचा वाद आहे तो विमानतळाच्या प्रशासनाची. पाहायला गेलं तर सर, एक पाहायला गेलं चर्चेत नाव आहे की अडाणींचं नाव दिबा पाटलाला देण्याचे असं त्यांची चालले. काय संबंध अडाणीचा इथे? म्हणजे ते अडाणी पैसेवाला आहे का कोण म्हणून त्यांचं काय नाही. काय संबंध अडाणीचा? काय केलं आमच्या प्रकल्पांसाठी? काय त्यांचं काम आहे इथल्या पनवेलसाठी? का म्हणून त्यांचं आम्ही नाव देऊ देणार? आम्ही विरोधच करणार त्याला. हे होते शिवसेनेचे नेते बबनदादा पाटील. त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे की उद्याच्या मोर्चामध्ये विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपल्या गाडीमध्ये एकटं न येता गाडी भरून सर्वजण या आणि भगवा झेंडा हा पनवेल परिसरामध्ये विमानतळामध्ये गरजल्याशिवाय राहणार नाही आणि दिबा पाटलाचं नाव दिल्याशिवाय आम्ही गप्पही बसणार नाही, अशी ठोस भूमिका त्यांनी शासनाला केलेली आहे. आपली काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा. कॅमेरामॅन पद्माकर, अक्षय कांबळे, पनवेल.